हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणींनो. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. बघा, ज्या 36 साईजच्या कटोरी ब्लाउजची आपण अस्तर आणि ब्लाउज पीसवर कटिंग केली होती, त्या ब्लाउजचे आपण पार्ट जॉईन करणार आहे या व्हिडिओमध्ये. तर ते पार्ट कशा पद्धतीने जॉईन करायचे, तर ते इथे मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. त्यानंतर आपली जी बाहीला देखील जॉईन द्यायचं आहे. बघा, बहुतेक ब्लाऊज मध्ये काय होतं, साडीतली ब्लाऊज पीस असले ना, पूर्ण बाही जी आहे ती बसत नाही. आपल्याला साईडने थोडी जॉईन द्यावाच लागतात. त्यासाठी ते जॉईन देखील कशा पद्धतीने द्यायचे, तर ते आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर चला, आता मी इथं एक एक पॅटर्न घेऊन जॉईन करून घेते. अगोदर मी बॅक पार्ट घेते. एक मिनिट. तर अगोदर आपण बॅक पार्ट घेऊ. तर हे बघा, आता आपल्याला काय करायचंय, खाली सरळ पार्ट आहे, अगोदर चेक करून घ्यायचं उलट सुलट. आता हे सरळ आहे, सरळ वरती सरळ ठेवायचा आपल्याला हा पार्ट. इथे मी बघा, पाठीचा जो भाग आहे तो असा सरळ वरती सरळ ठेवून घेते. आता तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इथे पिन देखील लावू शकता. पिन लावल्याने काय होणार आहे, ब्लाउज पीस जो आहे तो सटकणार नाही. त्यासाठी पिन देखील लावली तरी काही हरकत नाही, कारण साडीतला ब्लाउज पीस आहे थोडा सुळका असतो, त्यामुळे तो थोडा सटकतो. त्यासाठी तर इथे मी पिन लावून घेते. तर बघा, हे ज्या अशा पिन आहे त्या आपल्याला असं लावून घ्यायच्या आहे. आणि काय होतं, आपला ब्लाउज पीस जो आहे तो सटकणार नाही. त्यामुळे आपल्याला असं पिन करून घ्यायचंय. गळ्याला देखील लावून घेतली. हे बघा, तर बघा, असं आपण पिन लावून घेतलंय. आता आपण खालच्या साईडने अगोदर स्टिच करणार आहे. तर हे बघा, इकडून कमरच्या साईडने अगोदर दाब टीप देऊन घेणार आहे. ते तुम्ही टीप कशी द्यायची ते बघू आपण इथं अगोदर. खाली आपला जे ब्लाउज पीस आहे तो सरळ आहे, त्यावर अस्तर ठेवलंय आणि आपण आता कमरच्या साईडने जे आहे ती टीप देऊन घेतोय. इथे मी आता टीप देऊन घेते बघा. अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन आपल्याला टीप द्यायची. तर बघा, कमरच्या साईडने टीप दिली, त्यानंतर आपण आता गळ्याला टीप देणार आहे. इथं बघा, ते इथून वरतून आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन गळ्याला टीप देऊन घ्यायची. तर बघा, गळ्याला देखील आपण टीप देऊन घेतली. आता ह्या ज्या पिन आहे त्या काढून घेऊ आपण. पिना काढून घ्यायच्या. त्यानंतर आपले जे मधून हा बघा, हे गळ्याचे जे कापड आहे ते आपल्याला कट करायचंय. इथे मी असं कट करून घेते बघा. असं व्यवस्थित आपल्याला कटिंग करून घ्यायची. त्यानंतर काय करायचं, हे बघा, हा जो गळा आहे याला छोटी छोटी कट देऊन घ्यायची. कट देताना काळजी घ्यायची शिलाई कट नाही होणार याची. तर हे बघा, असे कट द्यायचे. हे बघा, कट देऊन घेतले. त्यानंतर आपल्याला हे जे आतमधलं कापड आहे ते आता वरती घ्यायचं, म्हणजे उलट करायचे, म्हणजे आपला सरळ भाग वरती होईल.
आणि जो उलट भाग आहे, जो शिलाई दिलेला तो आतमध्ये जाईल. म्हणजे आपली जी शिलाई दिली ती देखील आतमध्ये जाईल बघा. हे बघा अशा पद्धतीने म्हणजे आपली पूर्ण जी शिलाई आहे ती आतमधून जाईल. तर आता बघा आपल्याला ची जी शिलाई दिली त्यावर पुन्हा एक शिलाई द्यायची. तर इथे मी एक शिलाई देऊन घेते पुन्हा. व्यवस्थित फोल्ड करून शिलाई द्यायची बघा. घाई करायची नाही जास्ती, कारण सिल्कचा पीस आहे त्यामुळे जमा नको व्हायला, त्यासाठी हळूवार शिलाई द्यायची. तर हे बघ अशी कमरला शिलाई दिली, त्यानंतर आपण गळ्याला देखील शिलाई देऊन घेऊ. इथे मी गळ्याला देखील शिलाई देऊन घेते बघा. तर बघा गळ्याला देखील आपण अशी शिलाई देऊन घेतली, गळ्याला आणि कमरला. आता आपल्याला काय करायचंय, हे अस्तर जे आहे ते ब्लाउज पीसला जॉईन करायचे. इथं बघा व्यवस्थित ठेवायचं, कुठेही जमा नाही होऊ द्यायचे. आणि आपल्याला आता इथून अशी शिलाई द्यायला सुरुवात करायची आणि अस्तर पॅक करून घ्यायचे ब्लाउज पीसला. इथून बघा मी शोल्डर पासून सुरुवात करते. ते बघा एक्स्ट्राचं हे कापड आहे एका साईडचं, लगेच कट करून घेऊ आपण ते. तर बघा एक साईडचं कापड कट केलं. आता दुसऱ्या साईडचा पार्ट अगोदर जॉईन करून घेऊ. अगोदर इथून बघा कमरच्या साईडने सुरुवात करायची पार्ट जॉईन करायला. तर इकडनं देखील हे जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घ्यायचे आपल्याला. तर बघा असा भाग जो पाठीचा पार्ट आहे आपण बॅक साईडचा तो आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक लावून जॉईन करून घेतलाय. आता हा पार्ट मी बाजूला ठेवते आणि दुसरे पार्ट घेऊ आपण आता.
तर इथं बघा, अगोदर कटोरी घेते मी. तर कटोरी बघा, इथं लक्षात घ्या, तुमची देखील कटोरी उलट सुलट होऊ नये त्यासाठी तुम्हाला काळजी घ्यायची. ती म्हणजे काय, तर हे बघा, असे समोरासमोर पाठ ठेवायचे कटोरीचे, म्हणजे हा गळ्याचा भाग आहे हा असा पाहिजे. त्यानंतर आपल्याला हे जे ब्लाउज पीसचं कापड आहे ते त्यावर सेम असंच ठेवायचंय बघा. जशी आहे कटोरी अस्तरची तशीच आपल्याला हे ठेवून घ्यायचंय बघा. त्यानंतर इकडे देखील सेम हे बघा, असं ठेवून आता आपण हे अस्तर जॉईन करून घ्यायचे. इथे मी असं उलट बाजूकडून घेऊन इथे जॉईन करून घेते कटोरी अगोदर. त्यानंतर दुसरा पार्ट देखील आपण सेम याच पद्धतीने जॉईन करून घेऊ अगोदर. हे बघा, इथे मी जॉईन करून घेते. तर बघा, दोन्ही कटोरी आपण जॉईन करून घेतले. आता आपल्याला जे आहे कापड ते कट करून घ्यायचंय. इथं बघा, अस्तर कट नाही होऊ द्यायचं, सावकाश कट करायचंय आपल्याला. कट टू कट आपल्याला अस्तर बरोबरीने जे मेन फॅब्रिक आहे ते सर्व कट करून घ्यायचंय. तर बघा, कट करून घेतला. तर दुसऱ्या कटोरीचं देखील सेम त्याच पद्धतीने कटिंग करून घेतली. हे बघ, आपल्या दोन्ही कटोऱ्या अस्तर लावून जॉईन करून तयार झाल्या. आता मी दुसरा पार्ट घेते, तो म्हणजे फ्रंटचा. तर हे बघा, फ्रंट पार्ट घेते, कटोरी आणि बॅक पार्ट झालाय. आता आपण तर बघा, इथे देखील फ्रंट पार्ट ठेवताना काळजी घ्यायची, तुमचा देखील उलट सुलट होऊ नये. तर आता हा अस्त्रचा फ्रंट पार्ट आहे. तर बघा, हे असे समोरासमोर ठेवायचे आपल्याला. हे बघा, म्हणजे इथून आपल्याला कटोरी जॉईंट होणार आहे आणि हा आपला पुढचा भाग आहे. इथे लक्षात घ्यायचंय, ही आपली फिटिंगची साईड आहे आणि हा आर्महोल हा दोन साईड विरुद्ध दिशेला पाहिजे. कारण तुमचे पार्ट एकाच साईडला जॉईन होतील, त्यासाठी तुम्हाला ही काळजी घ्यायची. त्यानंतर हे ब्लाउज पीसचं कापड आहे. तर बघा, आता जसं आहे तसंच आपल्याला हे कापड देखील त्यावर ठेवायचंय. अगोदर मी चेक करून घेते. तर बघा, इकडनं असं या पार्टवर ठेवून घेऊ आपण. आता ते समोरासमोर ठेवले, त्यावर हे अस्तर जे मेन फॅब्रिक आहे ब्लाउज पीसचं ते सरळ आहे बघा, ही वरची बाजू ही सरळ आहे. त्यानंतर इकडनं देखील हा पार्ट ठेवून घेऊ असं. सॉरी, एक मिनिट. हे बघा, असे हेच मेन इम्पॉर्टंट आहे. कारण हे जर तुम्हाला पार्ट व्यवस्थित जॉईन करता आले तर पुढे ब्लाउज स्टिच करता येईल. तर हे बघा, असे आपण ठेवून घेतले. तर हे बघा, असं एक व्यवस्थित ठेवून घेतले. आता आपल्याला हे पार्ट जॉईन करून घ्यायचे. तर अगोदर मी हा जो पार्ट आहे तो असा उलट करून घेते आणि इथून आता जी शिलाई द्यायला सुरुवात करते. म्हणजे आज तर आपल्याला ब्लाउजला जॉईन करून घ्यायचे ब्लाउज पीसला. ते इथून बघा,
तर इथं बघा, तुम्हाला पिन लावायचे असेल तर पिन देखील लावू शकता, किंवा हा जो हात आहे हा असा आपल्याला असा ठेवायचा आहे. त्यानंतर पुन्हा असा ठेवायचा, म्हणजे अस्तर आणि आपलं जे ब्लाउज पीस आहे ते फिरणार नाही. तर बघा, एक पार्ट जॉईन करून घेतला, आता दुसरा पार्ट घेते. दुसरा पार्ट देखील सेम त्याच पद्धतीने जॉईन करून घेते. बघा, हे असं ठेवून तर बघा, दोन्ही आपण जॉईन करून घेतले. आपल्याला आता हे जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घ्यायचे. ते बघा, इथे मी कट करून घेतले. आता व्यवस्थित कट करायचे, अस्तरने कट करू होऊ द्यायचे. त्यासाठी अस्तरच्या कट टू कटच कट करायचे, पण अस्तर कट नाही होऊ द्यायचे, कारण अस्तर आपलं मेजरमेंट नुसार आहे, म्हणजे आपल्या साईज नुसार आपण कटिंग केली. अस्तर जर कट झालं तर आपले कमी जास्त होईल ब्लाऊज. त्यासाठी त्यानंतर इकडनं बघा, तर बघा, असं मी एक पार्ट तयार करून घेतलाय. आता दुसरा देखील आपण तयार केलाय, फक्त आपल्याला साईडचे जे कापड आहे हे ब्लाऊज पीसचं हे कट करून घ्यायचे. तिथे मी सर्व जे आहे ते कट करून घेते. बघा, तर बघा, आपण दुसरा पार्ट देखील तयार करून घेतलाय अस्तरला ब्लाऊज पीस जॉईन करून. हे बघा, अशा पद्धतीने आपण कटोरी, फ्रंट पार्ट हे दोन्ही जॉईन करून घेतले. त्यानंतर आता आपण बाही घेऊ. बाहीला जॉईन लावायचा आहे, तर बाही कशा पद्धतीने जॉईन लावायचा, तर इथं बघा, तर अगोदर आपल्याला बाही इकडनं फोल्ड आहे ही कट करून घ्यावं लागेल. इथं कट करून घ्यायचंय आणि इथं बघा, अशा पद्धतीने बाही ठेवायची. तर साईडने किती कापड लागतंय ते आपण चेक करून घेऊ. ते इथं बघा, हे माझ्याकडे पाठीच्या भागाचा जो काठ होता तो काठ आहे. इथं आपल्याला उलट सुलट बघून तो चेक करून घ्यायचा. ते बघा, इथं आपण एका साईडच्या चेक करून घेऊ. एक्स्ट्राच कट करून घेतलं. हे बघा, इथे आपल्या असं एक बाजूने जॉईंट होणार आहे. अगोदर एक साईडचा आपण जॉईन करून घेऊ. आता सरळ वरती सरळ ठेवून घ्यायचंय आपल्याला. ही डिझाईन आणि डिझाईन चेक करून आपल्याला सरळ वरती सरळ ठेवून असे जॉईन करून घ्यायचंय. बघा, इकडनं देखील सेम. इथं सरळ वरती सरळ ठेवून अगोदर मी जॉईन करून घेते. हे बघा, असं ठेवायचं व्यवस्थित.
जॉईन केलं त्यानंतर काय करायचं आपल्याला, हे बघा इथून वरतून पुन्हा दाबटीप देऊन घ्यायची. तर बघा एक साईडचं जॉईन केलंय, आता दुसऱ्या साईडचं सेम आपल्याला तसंच जॉईन करायचंय. हे बघा म्हणजे आपल्या दोन बाह्यांना आपल्याला जॉईन करायचंय ना, तर इथं बघा ही डिझाईन चेक करून घ्यायची, उलट सुलट कोणती आहे ती. तर हे बघा सरळ वरती सरळ ठेवून, ही खालची बाजू सरळ आहे, ही देखील सरळ. त्यानंतर पुन्हा यावर आपल्याला दाबटीप द्यायची. तर बघा आता एक साईडचे आपण असे पार्ट जॉईन करून घेतले, तर दुसऱ्या साईडला आपल्याला किती कापड लागतंय ते चेक करून घेऊ अगोदर आपण. तर बघा ते एक बाजूचं आपले जॉईन झाले, आता दुसऱ्या बाजूला आपल्याला थोडंच कापड लागणार, कारण एवढंच आपल्याला जॉईन करायचंय. इथं बघा माझ्याकडे हे असं ब्लाउज पीसचं कापड आहे, ते कट करून घेतली मी. तर इथून आपल्याला जॉईन करायचे बघा. इथून असं सरळ वरती सरळ ठेवून घ्यायचे. इकडे देखील सेम, इथून आपण जॉईन करू. यावर दाबटीप देऊन घ्यायची. तर दुसऱ्या साईडने देखील सेम. पुन्हा यावर दाबटीप द्यायची बघ. म्हणजे असे आपण बाहीला जे ब्लाउज पीस आहे त्या काठाला दोन्ही बाजूनी जॉईन देऊन घेतले. आता आपण अस्तर बाहीला जॉईन करून घेणार आहे. इथं बघा तुमची बाही उलट सुलट होऊ नये त्यासाठी काय करायचंय तुम्हाला, इथं बाहीला मार्किंग करून घ्यायची. इथे एक सरळ मार्किंग करायची आणि इकडे देखील एक सरळ मार्किंग करायची. आणि ही मार्किंग सरळ म्हणजे आपली बाही ही जी मार्किंग केली ती सरळ बाजू येते, इथे लक्षात घ्यायचं. तर आता बघा ही बाही आता जॉईन दिलेली ते समोर समोर अशा ठेवून घ्यायच्या, सरळ ठेवायच्या. आता ही सरळ बाजू ही पण सरळ बाजू आहे, अशा समोर समोर ठेवायच्या. त्यानंतर बघा ही जी सरळ बाजू आहे या सरळ बाजू अशी ठेवायची. त्यानंतर ही देखील हे बघा ही सरळ बाजू सरळ सरळ अशी ठेवून घ्यायची. आता बाही आपण जॉईन करून घेऊ. इथे मी अगोदर एक बाही जॉईन करते बघा. खालून अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन आपल्याला बाही जॉईन करायची. जॉईन केली त्यानंतर वरतून बघा बाई अशी फोल्ड करायची आणि अस्तरच्या बाजूने आपल्याला वरतून दाबटीप द्यायची. इथे मी दाबटीप देऊन घेते.
दाबटीप देताना काळजी घ्यायची, जी शिलाई मार्जिन आहे ती दाबटीप खाली आली पाहिजे. दाबटीप दिली त्यानंतर पुन्हा असं फोल्ड करायचंय बघा, फोल्ड करायचं. त्यानंतर वरतून पुन्हा यावर टीप देऊन घ्यायची. ते तुम्ही आता पुन्हा टीप देऊन घेते बघा. तर बघा अशा आपण जॉईन करून घेतली. आता इकडनं बघा हे जे अस्तर आहे आपल्याला हे ब्लाउज पीसला जॉईन करून घ्यायचे. ते इथून बघा मी सुरुवात करते. आता आपण अस्तर ब्लाउज पीसला जॉईन करून घेतले. आता एक्स्ट्राचं जे कापड आहे ब्लाउज पीसचं ते कट करून घेऊ. ते इथून सर्व कट करून घ्यायचंय हे कापड आपल्याला. तर हे बघा अशी आपण एक बाही जॉईन केली अस्तर लावून. आता दुसरी देखील जॉईन करून घेतली. ती इथं बघा सरळवरती सरळ ठेवून घेतली. आपल्याला ती इथून खालून अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन जॉईन करायची बाही. त्यानंतर पुन्हा आपल्याला अशी बाही फोल्ड करायची आणि इकडनं बघा अस्तर व आपल्याला दाबटीप येऊ द्यायची. ते इथे मी अस्तर व दाबटीप देऊन घेते. त्यानंतर पुन्हा अशी फोल्ड करायची आणि यावर आपल्याला पुन्हा टीप देऊन घ्यायची. त्यानंतर हे अस्तर जे आहे ते मेन फॅब्रिकला आपण जॉईन करून घेऊ. ते इथून मी सुरुवात करते बघा. त्यानंतर इकडनं आता जे एक्स्ट्राचं ब्लाउज पीसचं कापड आहे ते कट करून घेऊ आपण. हे बघ सर्व ते कापड आहे आता कट करून घेतलं. दोन्ही बाह्या ज्या आहेत आपण जॉईन करून घेतल्या बघा अशा पद्धतीने. आता आपले ब्लाउज पीसचे सर्व पार्ट आपण अस्तर आणि मेन फॅब्रिकला जॉईन करून घेतले. हे बघा ते सर्व पार्ट आपले जॉईन झाले. तर आता या पुढचे जे आहे स्टिचिंग
ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.